न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघूयात बीड संदर्भातले टॉप 9 अपडेट्स। संतोष देशमुख हत्या प्रकरण फरार असलेल्या 3 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक। मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक। सूत्रांची माहिती। बीड हत्या प्रकरणात फरार आरोपींना मदत करणारे 3 संशयित ताब्यात। धारूरच्या कासारीतून डॉक्टर संभाजी वायबसे यांच्यासह 2 ताब्यात। एसआयटी प्रमुख बसवराज तेलींकडून तिघांची कसून चौकशी। सूत्रांची माहिती। तर अनेक खुलासे होण्याची मोठी शक्यता। बीड प्रकरणातील आरोपींना पकडल्यानं पोलिसांचं कौतुक। हत्या प्रकरणाचे सर्व कनेक्शन पुण्यातच का? पुण्यातच आरोपींना अटक का? खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल। बीड हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड। कारवाईला उशीर का होतोय? मुख्य आरोपींच्या अटकेनंतर आमदार संदीप क्षीरसागरांचा सवाल। संतोष देशमुख कुटुंबीय आणि फडणवीसांची लवकरच भेट होणार। आम्ही मुंबईला जाऊ किंवा फडणवीस मस्साजोगला येतील। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची माहिती। आम्हाला न्याय हवा, आरोपींना फाशी झाली पाहिजे, धनंजय देशमुख यांची मागणी। बीड हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार। राज्यपालांनी सर्वपक्षीय नेत्यांना भेटीसाठी वेळ दिला। 6 जानेवारीला सकाळी 10:30 वाजता भेट होणार। बीड हत्या प्रकरणातील गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरेश धस एकटेच बस। त्यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद, त्याशिवाय ते बोलणार नाहीत, राऊतांचं वक्तव्य। होय, माझ्यावर फडणवीसांचा आशीर्वाद आहेच। मी 25 वर्षांपासून आमदार, काय बोलायचं ते कळतं, सुरेश धस यांचं राऊतांना उत्तर। सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंचे आरोप चुकीचे। स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोराळेंची प्रतिक्रिया। तर अधिवेशनात माझी गाडी नव्हती, दादांच्या ताफ्यातही गाडी नव्हती, मोराळेंची आरोपांवर प्रतिक्रिया।